नमस्कार, मी मंडल कृषी अधिकारी पांगरी सुधीर काशीद. आज आपण मौजे वाघाची वाडी या गावामध्ये आपण ज्या मोहिमा घेतलेल्या आहेत कृषी विभागामध्ये त्याचं इम्पॅक्ट अनालिसिस करणार आहोत. आणि ते इम्पॅक्ट अनालिसिस करताना एक मंडल कृषी अधिकारी किंवा मंडल म्हणून आज आमच्या पांगरी मंडलमध्ये जवळजवळ 20 ते 21,000 हेक्टरवर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी केली जाते. आणि त्यामध्ये विशेषतः या भागामध्ये उकडगाव आणि परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ मौजे वाघाची वाडी येथे 300 हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी शेतकऱ्यांनी जवळजवळ 150 हेक्टरवर टोकन पद्धतीने पेरणी केलेली आहे. आणि ही पेरणी करत असताना प्रत्येक घरामध्ये जर समजा 4 एकर 5 एकर जर क्षेत्र असेल त्यापैकी किमान 2 एकर 3 एकर क्षेत्रावर तर टोकन पद्धतीने पेरणी केली आहे. हे करत असताना या गावाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्याचं कारण म्हणजे गेल्या वर्षी मुंडे येथील लाभार्थी आहे त्यांनी गेल्या वर्षी टोकनवर 3 शेतकऱ्यांनी फक्त प्लॉट केला होता. आणि तो प्लॉट करताना त्यांना जवळजवळ 18 ते 20 क्विंटल उत्पादन आलं होतं. आणि ते पाहून लोकांनी प्रवृत्त होऊन आज मोठ्या प्रमाणावर टोकनद्वारे पेरणी केलेली आहे. आणि याचंच आपण ज्या राबविलेल्या मोहिमा आहेत त्याचा इम्पॅक्ट अनालिसिस आज करण्यासाठी आज ह्या शिवारामध्ये फिरत असताना अजून आपण स्वतः शेतकरी उपस्थित आहेत. आणि त्या शेतकऱ्यांकडूनच आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने त्यांनी हे नियोजन केलं आणि ह्याचा फायदा त्यांना काय होणार आहे. नमस्कार, मी शिवाजी रामकृष्ण मुंडे बोलतोय की उकडगाव वाघाची वाडी ही यांचा मला बोलायचंय काय फक्त याच्या ठिकाणी की आम्ही प्रत्येक वर्षी पारंपरिक नियमाप्रमाणे पेरणी करीत होतो. पण गेल्या वर्षी काशीद सर, मासाळ सर आणि जोश साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि अशी पेरणी करण्यापेक्षा टोकन न करा, त्याने आम्हाला टोकन यंत्रही मिळवून दिलं शासनामार्फत. त्याच्यामुळे आम्ही त्यातल्या 4-5 शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी टोकन पद्धतीने पेरणी केली. त्यांचा प्रतिसाद, त्यांचं उत्पन्न बघून 1.5 उत्पन्न वाढलं. त्याच्यामुळं या वर्षी आमच्या गावामध्ये वाघाची वाडीमध्ये 170 शेतकरी आहेत. 170 शेतकऱ्यापैकी 150 शेतकऱ्यांनी टोकन केलंय. उकडगावामध्ये 40% लोकांनी टोकन केलंय. याच्यामुळं काय व्हायला लागलंय, जमिनीमध्ये सरी वाढल्यामुळं आम्ही 3.5 फुटाची सरी वाढली. त्या सरीमुळं जमीन भुसभुशीत राहते आणि पाऊस जास्त पडला पाणी निचरून जातं. समजा पाऊस कमी पडला तर भुसभुशीत जमीन राहिल्यामुळं त्या भुंड्यामध्ये पाणी ओलावा टिकून राहिल्यामुळं उत्पन्नामध्ये वाढ होती. झाडं मोठी मोठी झाल्यात. 3.5 फुटाची सरी सुद्धा पूर्णपणे झाकळत आली. आणि मार्गदर्शनामुळं, मासाळ साहेबाच्या मार्गदर्शनामुळं, शेख काशीद सरच्या मार्गदर्शनामुळं होतंय काय, वेळोवेळी कुठल्या टायमाला कुठली बीज प्रक्रिया करायची, कुठल्या टायमाला कुठलं फवारणी करायची, या मार्गदर्शनामुळं आमच्या गावाचं उत्पन्न वाढलंय. एवढंच नाही तर पुढल्या वर्षी प्रत्येक शेतकरी आज म्हणतोय की मी राहिलेलं सर्व क्षेत्र टोकन करणारी 100%.